हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पार्ट 2 सेमिस्टर 4 SY BCom या इयरमधील लेसन नंबर फर्स्ट मटेरियल अकाउंटिंग याच्यामधील मेथड नंबर फर्स्ट आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट हे पाहणार आहे। तर फर्स्ट इन फर्स्ट आउट याच्यामध्ये आपल्याला 4 मेथड आहेत। एक आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, दुसरी आहे लास्ट इन फर्स्ट आउट आणि तिसरी आहे सिंपल ॲव्हरेज मेथड आणि चौथी आहे वेटेड ॲव्हरेज मेथड। तर आपल्याला 4 मेथडमधील आज आपण पहिली मेथड पाहणार आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट। पहिलं ह्या लेसनमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय ते आपण पाहूया। तर फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे आपण इथं काय करतो की मटेरियल अकाउंटिंगमध्ये पहिलं ह्या लेसनचा थोडासा मीनिंग सांगते। ह्या लेसनमध्ये आपण काय करतो की मटेरियल परचेज करतो आणि परचेज केल्यानंतर ते साठवून ठेवतो। मग साठवून ठेवताना आपण वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये ते केअरफुली स्टोअर करतो आणि मग जो मटेरियल किंवा आपण जे उत्पादन तयार केलेलं आहे किंवा जे परचेज केलेलं आहे रॉ मटेरियल वगैरे ते परचेज केल्यानंतर त्याच्यापासून आपण एखादी वस्तू बनवतो आणि ती सेल करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आपलं सेलिंग असतं। जसं की तुम्ही मटेरियल परचेज केले आणि सेल केलं तर परचेज केल्यानंतर आपल्याला मोठ्या कंपन्यांमध्ये काय करावं लागतं, रॉ मटेरियल वगैरे असेल तर ते स्टोअर करून ठेवावं लागतं। त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ती वस्तू तयार करतो आणि ती तयार केलेली वस्तू मार्केटमध्ये सेल करतो। अशा वेळेस आपण काय करतो की आपल्याला किती माल आपण परचेज केला, मग किती माल आपण विकला, हे जे व्यवस्थित स्टोअर मॅनेजमेंट म्हणतो ते आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत। मग स्टोअरमध्ये ते कसं साठवून ठेवलं जातं, ते डिस्पॅच कसं केलं जातं किंवा इश्यू कसं केलं जातं किंवा सेल कसं केलं जातं, मग हे आपल्याला सिस्टमॅटिकली पद्धतीने शिकायचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन दिलेला असतो आणि त्या क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं असतं की आपण किती माल परचेज केलेला आहे, किती माल आपल्याला सेल करायचा आहे, मग त्याची क्वांटिटी किती होती, रेट किती होता, मग ती किती अमाऊंटला आपण ते विकलं, मग बॅलन्स किती राहिला असं आपल्याला बघायचं असतं। तर ह्याच्यामध्ये 4 मेथडमध्ये आपण पहिली मेथड शिकणार आहे, त्याचं नाव आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, त्याला आपण फिफो मेथड असं म्हटलं जातं। तर क्वेश्चनमध्ये ह्या इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर आहे 1.48, त्याचं आपण सोल्युशन आणि क्वेश्चन दोन्ही आपण बघायचं आहे। तर सर्वात प्रथम हे आपलं टेक्स्ट बुक आहे, क्वेश्चन नंबर आहे फर्स्ट, हा इलिस्ट्रेशन आहे तर ह्याला आपण रीड करून घेऊया। पहिला आहे ऑन 1 मार्च 2021 द स्टॉक ऑफ अ component in the store was 500 units at the rate of ₹300 per 100। हा क्वेश्चन नीट रीड करा। इथं काय सांगितलंय त्यांनी की आपल्याकडे 1 मार्च 2021ला 31 मार्च 2021ला आपल्याकडं 500चा हा जो स्टॉक आहे फर्स्ट 1 तारखेचा असतो तो ओपनिंग असतो, हे लक्षात ठेवा। तर ओपनिंग स्टॉक होता आपल्याकडं 500 युनिटचा, म्हणजे आपण जो खरेदी केला असेल तो शिल्लक आहे। तर शिल्लक माल किती होता त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणायचा आहे 500 युनिट्स। पण त्याचा रेट आपण कितीला ते परचेज केलेला असणार आहे तर ₹300 पर 100, 300 रुपीज ॲट द रेट ऑफ 300 रुपीज पर 100 लिहिलं आहे। पर 100 म्हणजे एका 100ला ₹300, तर एका युनिटला किती, पहिलं हे तुम्हाला काढता आलं पाहिजे की बघा नीट समजून घ्या। 300 जे रुपीज आहे ते 100 रुपीजला आहेत। 100 युनिट जर तुम्ही परचेज केले तर तुम्हाला ₹300 300 रुपीज पे करावे लागतात। तर 1 युनिटला आपल्याला किती, कारण आपण विकताना असं की 300च्या 300 विकतो असं नाही। तर मी इथं वर्किंग करते, बघा मी कसं करेन की समजा इथं फॉर एक्झाम्पल इथं बघा 100 युनिटला ₹300, तर एका युनिटला, हे युनिट आहेत, युनिट्स आणि रुपीज 2 कॉलम करते मी इथं। तर एका युनिटला किती, मी क्वेश्चन मार्क टाकला। मग काय करायचं आहे, ह्याला रेसिप्रोकल करायचं, वर 1 जाईल आणि 100 खाली येतील इंटू 300। बघा बरं ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेलेत आणि आन्सर आलं 3, म्हणजे एका युनिटला ₹3। हे तुम्हाला काढता आलं पाहिजे। हे जर तुम्हाला काढता आलं तर मग आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी जाईल। म्हणजे त्यांनी असं सांगितलंय, जसं आपण म्हणतो 1 डझन केळी,
1 डझन केळीचा रेट सांगतो का 50 रुपयाला 1 डझन, मग एका केळाला किती असा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तर इथं असं सांगितलेलं आहे की 300 युनिट जर तुम्ही 500 युनिट आपण परचेज केले, म्हणजे आपल्याकडे ओपनिंग स्टॉक आहे 500 युनिटचा, तर 300 रुपयाला 100 युनिट्स आहेत. मग एका युनिटला किती बघा, मी क्वेश्चन कसा लिहिलाय, युनिट किती होते 100, रुपीज किती होते 300. नीट समजून घ्या बघा, युनिट्स होते 100, रुपीज आहे 300, तर एका युनिटला किती, हा मी वर्किंग केलेला आहे. तर मी काय केलेलं, रेसिप्रोकल केलं, 1 वर आला आणि 100 खाली गेले, इंटू इथं हा क्वेश्चन मार्क आहे, इंटू 300. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, आन्सर आलं 3 रुपीज एका युनिटला. पर युनिट आहे 3 रुपीज. हे मी वर्किंग नोट केलेली आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा एका युनिटला 3 रुपये आहेत. तर आता आपण सुरुवात कशी केली बघा, मी पहिला आपल्याला क्वेश्चन मध्ये इथं सांगितलेलं आहे की 500 युनिट्स पर 100 आहेत आणि ड्युरिंग द 3 months द रिसिट्स अँड इश्यू वेअर ॲज फॉलोज. रिसिट म्हणजे आपण परचेज केलेला आहे आणि इश्यू म्हणजे सेल केलेला आहे. त्याचा आपल्याला जे डेटा आहे तो खाली दिलेला आहे. परचेज सांगितलेले आहेत मार्चमध्ये 400 युनिट्स ॲट द रेट ऑफ रुपीज 400 पर 100, प्रत्येक 100 रुपीजला 400. तर असं सेम काढायचं आहे, म्हणजे बघा प्रत्येकाची तुम्हाला पर युनिट प्राइस काढायची आहे, कारण इथं आपल्याला एक फॉर्मॅटमध्ये क्वांटिटी युनिटमध्ये सांगायची आहे, रेट सांगायचा आहे, रेट किती एका युनिटला, रेट किती, आणि मग अमाऊंट काढायची आहे. तर एका युनिटला किती हे ह्या कॉलममध्ये आपल्याला पुट करायचं आहे. इथं पण आहे आणि इथं पण आहे. तर हा रेटचा जो कॉलम आहे ते फिल करताना ह्याच मेथडनी तुम्हाला काढायचा आहे एका युनिटला किती. मग इथं परचेजच्या वेळेस पण तसंच आहे. परत एप्रिलमध्ये आपण 500 युनिट्स परचेज केलेले आहेत आणि ॲट द रेट ऑफ रुपीज 500 पर 100. मे मध्ये सांगितलेलं आहे 600 युनिट्स ॲट द रेट ऑफ रुपीज 600 पर 100, म्हणजे 600 युनिट आपण परचेज केलेलं आहे आणि एका 100ला 600 रुपये आपल्याला पेड करायचे आहेत. त्याच्यानंतर सांगितलं इश्यूड म्हणजे सेल केले. सेल किती केले बघा, मार्चमध्ये 300 युनिट्स, एप्रिलमध्ये 400 युनिट्स, मेमध्ये 500 युनिट्स परचेज केलं, सेल केलं, इश्यू केलं. याचा अर्थ इथं आपण असं पण करू शकतो की खरेदी केलं आणि ते इश्यू कंपनीकडे केलं असेल किंवा कुठं तरी स्टोअरला केलेलं आहे, कुठं तरी आपण ते इश्यू केलंय म्हणजे सेंड केलंय, पाठवलंय, तर किंवा सेल केलंय. मार्चमध्ये 300 युनिट आपण इश्यू केलेले आहेत, एप्रिलमध्ये 400 युनिट्स इश्यू केलेले आहेत, मेमध्ये 500 युनिट्स इश्यू केलेले आहेत. When stock was taken on 31st May 2021, a discrepancy of 50 units or रिव्हॅलिड झालेला आहे. याचा अर्थ काय झालेला आहे की जे आपण हे करतो, परचेज करतो आणि सेल करतो म्हणजे इश्यू करतो. इश्यू करताना इथं काय झालेलं आहे की 31 मेच्या दिवशी मंथ एंडिंगला आपण काय केलेलं आहे की 50 युनिट्स परत डिस्पॅच केलेले आहेत किंवा इश्यू केलेले आहेत. बट वर जे मेमध्ये सांगितले ना 500 युनिट्स त्याने आपल्याला इश्यू केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये डिफरन्स आहे की त्याने असं सांगितलं की काय झालं, आपण इश्यू केलं आणि थोडंसं विसंगती निर्माण झाली आणि त्याच्यातून 550 युनिट आपण 31 लास्टच्या दिवशी इश्यू केलेले आहेत असं सांगितलं. याचा अर्थ असा आहे की 50 युनिट्स आपण इश्यू केलेले आहेत, इश्यू आहेत हे लक्षात ठेवा. परचेज आणि इश्यू 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि मग सांगितलंय तुम्हाला प्रिपेअर स्टोअर्स लेजर कार्ड अंडर फर्स्ट इन फर्स्ट आउट. पहिली मेथड बघायची कोणती आहे. जर तुम्ही मेथड नाही बघितली आणि जर आन्सर लिहिलं चुकून तुम्ही लास्ट इन फर्स्ट आउट केलं किंवा फर्स्ट सिंपल ॲव्हरेज मेथड केलं किंवा वेटेड ॲव्हरेज मेथड केलं तर आन्सर रॉंग येईल. पहिलं नीट बघायचं कोणती मेथड विचारलेली आहे. तर इथं आपल्याला मेथड विचारलेली आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, त्याला आपण फिफो मेथड म्हणतो. इन द बुक्स ऑफ हमाम लिमिटेड हिम्मतपूर, पहिलं वर मी नाव लिहिलेलं आहे, तुम्ही बोर्डवर बघू शकता. इन द बुक्स ऑफ हमाम लिमिटेड हिम्मतपूर आणि त्याच्या खाली स्टोअर लेजर कार्ड ऑफ अ कॉम्पोनंट. नंतर किती महिन्याचं करायचं आहे तर त्याने आपल्याला वर सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये फर्स्ट लाईनमध्ये
ड्युरिंग द 3 months अँड 3 months रिसीट अँड बघा इथं सांगितलेलं आहे 3 months अँड 3 months द रिसीट्स अँड इश्यूज वेअर द फॉलोज. 3 महिने आपल्याला दिलेले आहेत म्हणून आणि आपल्याला 3 महिन्याचेच इन्फॉर्मेशन गिवन आहे, मार्च एप्रिल मे, म्हणून इथं 3 months लिहिलेलं आहे मी. फॉर 3 months एंडेड 31 May 2021. तर सर्वात प्रथम आपण इथं लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ हमाम लिमिटेड हिम्मतपूर स्टोअर लेजर. काय करतो आपण, स्टोअर जिथं स्टोरेज केलं जातं त्या स्टोअरचं आपल्याला लेजर दाखवायचं आहे. लेजर कार्ड ऑफ अ कंपोनंट. कंपोनंट म्हणजे ज्या वस्तू आपण साठवलेल्या आहेत त्या वस्तूंचं लेजर कार्ड आहे. किती महिन्याचं आहे तर फॉर 3 months एंडेड 3 महिन्याच्या 31 May 2021 पर्यंत आपण किती माल परचेज केला आणि किती इश्यू केला त्याचं हे आपल्याला रेकॉर्ड तयार करून दाखवायचं आहे. तर पहिल्यांदा सर्वात प्रथम डेटचा कॉलम येतो, नंतर पर्टिक्युलर्स, नंतर बघा हा जो कॉलम आहे एवढा हा रिसीटचा आहे. रिसीटमध्ये 4 कॉलम येतात. जनरल रिसीट नंबर म्हणजे हा रिसीट ज्याच्याकडून आपण परचेज करतो त्या बायरचा किंवा सप्लायरचा नंबर असतो, त्या रिसीटचा नंबर आहे, बाकी काय नाही. ज्याच्याकडून आपण खरेदी केलेली आहे ती पावतीचा नंबर आहे. क्वांटिटी, किती क्वांटिटी परचेज केली, एका युनिटचा रेट किती तो इथं रेट लिहायचा आहे आणि अमाऊंट. परत सेम वे इथं आहे इश्यूज. परचेज केलं म्हणजे रिसीट झालं आपल्याला, आणि इश्यू म्हणजे आपण माल सेंड केलेला आहे, पाठवलेला आहे किंवा विकलेला आहे किंवा काहीतरी केले, सेंड केलाय, इश्यू केलाय. मग इथं MRN नंबर म्हणजे जो आपण इश्यू करताना जे रिसीट असतं त्या रिसीटचा नंबर आहे. त्याच्यानंतर आहे क्वांटिटी, पर युनिट लिहायची आहे. सॉरी, क्वांटिटी किती आपण क्वांटिटीचा माल इश्यू केला क्वेश्चन मध्ये दिलेला असतो तो इथं पुट करायचा. एका युनिटला किती रुपीज ते इथं पुट करायचं आणि मग इथे अमाऊंट, या दोघांचं इंटू केलं की इथं येतं. त्याच्यानंतर आहे बॅलन्स. बॅलन्स मध्ये काय करायचं आहे बघा, म्हणजे तुम्ही खरेदी केला इथपर्यंत, ह्या रेड लाईन पासून इथपर्यंत आहे आणि ह्या जे 2 मधल्या रेड लाईनच्या मध्ये इश्यू दिलेला आहे आणि ह्या 2 रेड लाईनच्या मध्ये बॅलन्स दिलेला आहे. म्हणजे तुम्ही इश्यू करून आता इथं बॅलन्स मध्ये रिसीट नंबर नसतो, कारण जो आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, किती माल शिल्लक राहिला ते आपल्याला सांगायचं आहे. मग क्वांटिटी, युनिट, रेट आणि अमाऊंट. रिमार्क्स आपल्याला द्यायचे असतात की काय झालं ते. आता रिमार्क्स तुम्हाला कळेल, क्वेश्चन आपण पहिला सॉल्व्ह करू. फर्स्ट डेट आहे बघा, ओपनिंग स्टॉक कधी सांगितलेला आहे इथं ऑन 1 March 2021. मग पहिले इथं आपण डेट टाकू 2021 1 March. पर्टिक्युलर्स मध्ये काय आहे, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक इथं 2 बाय वगैरे काय नसतं कारण लेजर करतोय आपण इथं. तर आता इथं बघा ओपनिंग स्टॉक, तर ओपनिंग स्टॉकला नंबर असणार आहे का, नाही, रिसीट नंबर दिलेला नाही, क्वेश्चन मध्ये पण नाही, त्यामुळे हा कॉलम तुमचा ब्लँकच राहील. त्याच्यानंतर आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा इथं ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 500 युनिट्स ॲट द रेट ऑफ 300 पर 100. तर आपण पर युनिट काढलेला होता, युनिट आहे तर 500 युनिट्स क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. एका रेटला आपण आत्ताच काढलेलं होतं 3 रुपये पर रेट आहे. मग सॉरी चुकून मी रिसीट नाही, ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आहे, तो बॅलन्सच्या कॉलम मध्ये येईल. इथे येतील 500 युनिट्स, रेट होता 3 रुपीज, 5 3 जा 50, 1500 एवढं तुमचं आन्सर येईल. नंतर मग इथं लाईन ड्रॉ करायची आहे. एक लाईन तुम्हाला प्रत्येक वेळेस ड्रॉ करायची आहे. आता इथं काहीच नाही आलं कारण तो ओपनिंग स्टॉक होता म्हणून बॅलन्सच्या कॉलम मध्ये आला. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स तुमचा इथं येईल. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे परचेज केलाय मार्च मध्ये. पहिलं परचेज घ्यायचं 400 युनिट्स ॲट द रेट ऑफ 400 पर 100. बघा इथं पण तसंच आहे की 400 युनिट ला 400 रुपये.
तर एका युनिटला किती, असा क्वेश्चन मार्क विचारायचा. इथं क्वेश्चन मध्ये सांगितलंय 400 युनिटला 100 युनिटला 400, 100 युनिटला 400, तर एका युनिटला किती. ह्याला रेसिप्रोकल करायचं, 1 वर 100 खाली इंटू 400. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, आन्सर आला 4. तर हे लक्षात ठेवा. कसं काढलं बघा इथं. आणि तुम्ही सिंपल भाषेत पण करू शकता. 4 रुपीज, 5 रुपीज, 6 रुपीज, वरचे 2 झिरो कट करा कारण 100ला आहे. तुम्ही असं पण करू शकता बघा, 400 डिवाइड बाय 100. म्हणजे कसं की त्यांनी इथं काय सांगितलंय, 400 युनिट 100 रुपयाला. तर एक युनिट कितीला, 400 युनिट 100 रुपयाला, तर एक युनिट कितीला. म्हणून 400 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 4. प्रत्येक वेळेस तुमचा आन्सर येणार आहे रेटमध्ये 4 रुपीज. तर समजेल तुम्हाला. 2 झिरो कट केले तरी चालतील. प्रत्येक वेळेस तुमच्या लक्षात येईल. फक्त 100च्या वरचे जे 2 झिरो आहे तिथले ते 2 झिरो कट करा. म्हणजे पहिल्याला काय येईल बघा, पहिल्याला येईल 4 रुपीज, दुसऱ्याला येईल 5 रुपीज, तिसऱ्याला येईल 6 रुपीज. हे फक्त इथं पर युनिट काढायचं आहे. तर फक्त 2 झिरो कट करा म्हणजे तुमच्या शॉर्टकटने आन्सर लक्षात येईल. तर पहिला आहे, तारीख बघा आहे मार्च. मार्च मध्ये होतं परचेजेस. पर्टिक्युलर मध्ये काय लिहायचं आहे, परचेजेस. किती माल परचेज केलाय बघा, 400 युनिट्स. GRN नंबर दिलेला नाही, क्वांटिटी दिली 400 युनिट्स परचेज केली. किती रुपयाला परचेज केलंय, तर पर रेट मी आता सांगितलं 4 रुपीज. नुसतं तुम्ही इथं 4 लिहिलं तरी चालेल किंवा .00. हे .00 म्हणजे 4 रुपये 0 पैसे. त्याच्यापेक्षा 4च लिहा, 4 रुपीज. अमाऊंट हे दोघांचे इंटू करा, 4 4 जा 16, 1600 झालं. तुम्ही परचेस एवढ्याला केला. आता मार्च मध्येच परत बघायचं की काय झालं ते. तर मार्च मध्ये एवढंच होतं. आता मग बघायचं बॅलन्स किती राहिला. मार्च मध्ये काय सांगितलंय, तुम्ही परचेस केलेला आहे 400 युनिट्स. रेट एका युनिटला 4 रुपये, 4 रुपीज. मग अमाऊंट किती झाली, 4 4 जा 16 आणि हे वरचे 2 झिरो. एवढ्या 1600 रुपयाचा गुड्स तुम्ही काय केलेला आहे, परचेस केला. मग आता बघायचं बॅलन्स किती झाला. पहिला तुमच्याकडे 500 बॅलन्स होता, नंतर 400 बॅलन्स झाला. म्हणून पहिले इथं लिहायचं 500 बॅलन्स होता 3 रुपये प्रमाणे, 5 3 जा 15. नंतर किती झाला, हे झालं 400 क्वांटिटी आणि रेट होता 4 रुपीज आणि 1600 रुपीज. हा बॅलन्स झाला. म्हणजे पहिला ओपनिंग बॅलन्स 500 रुपयाचा होता, अजून आपण गुड्स परचेज केला. म्हणजे काय झालं, तर आपला स्टॉक वाढलेला आहे. आपला स्टॉक वाढलेला आहे. आता मार्च मध्येच बघायचं. मार्च मध्येच खाली इश्यू दिलेला आहे. तर खाली इश्यू मध्ये बघायचं किती इश्यू केले, 300 युनिट्स आपण इश्यू केले. मग इथं लगेच लिहायचं मार्च. 1 मार्च पण लिहू शकता कारण हे 1 मार्च दिले. तर मार्च मध्येच नाही तर 1 मार्चला नाही इश्यू होणार, आपण मार्चच लिहू. 31 मार्चला इश्यू होईल नाही का. 1 मार्चला जर आपण परचेस केलं तर 1 मार्चलाच इश्यू करू असं नाही. तर इयर एंड डेटला पण इश्यू करतो. तर थोडंसं बघा इथं 31 मार्चला इश्यू केलेला आहे. किती युनिट्स आहेत, इथं इथे इश्यू किती इश्यूज केले, 300. क्वेश्चन मध्ये नीट बघा किती केले, 300. हे रिसिट आहे, इश्यूचा कॉलम इथं आहे, GRN नंबर नाहीये, क्वांटिटी आहे 300, रेट आहे बघा. आता रेट कसं काढायचं, तर इश्यू करताना ना काळजीपूर्वक बघा, इथं रेट दिलेला नसतो. तर फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आपण शिकतोय. आपल्याकडे पहिला बॅलन्स किती होता, 500 युनिट. तर आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय, तर जो तुमच्याकडे पहिला बॅलन्स आहे फर्स्ट नंबरचा त्याच्यातून तुम्ही 300 रुपये 300 युनिट्स इश्यू करणार आहात. म्हणजे कशातून, तर ह्या 500 मधून 300 युनिट, हे युनिट आहेत
500 हे युनिट आहेत, 500 युनिट्समधून 300 युनिट्स तुम्ही इश्यू करणार आहात. मग बघायचं 500 युनिटला किती रेट होता, तर 3. मग 3 3 जा 900. खूप सोपं आहे. 500 युनिट्स तुमच्याकडे स्टॉक शिल्लक होता, आता तुम्ही त्यातनं 300 युनिट्स तुम्ही इश्यू केला, देऊन टाकला. मग राहिला किती तुमच्याकडे, 500 मधून 300 गेले, 200 युनिट. पहिला बघायचा फर्स्ट स्टॉक होता 500 चा, त्यातून 300 चा स्टॉक गेला, राहिला किती 200 रुपीजचा. रेट किती होता पहिल्याचा, 3. 3 2 जा 6 आणि 2 0. आता बघा म्हणजे काय झालं, तुमच्याकडे 500 युनिटचा स्टॉक होता, त्यातला 300 युनिट तुम्ही इश्यू केला, मग राहिला किती 200 युनिट. रेट किती होता 3, मग इथं आला 3. 2 3 जा 6, मग इथं आलं 600. पण अजून एक स्टॉक तुमच्याकडे शिल्लक राहिला की हा तुम्ही परचेस केलेला आहे 400 चा, पण तो इश्यू केला का नाही, म्हणून हे 400 युनिट्स ॲज इट इज येतील. त्याचा रेट होता 4 हा, आणि अमाऊंट होती 1600 किंवा 4 4 जा 16, 1600 झालं. मग इथं डॅश, तुम्ही इथं डॅश देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल. नंतर संपलं. आता बघायचं नंतर काय झालेलं आहे. मार्च संपला, मार्च महिन्यात आपण परचेज केलं आणि इश्यू पण केलं. त्याच्यानंतरची डेट आहे एप्रिल, मार्च एप्रिल. एप्रिलमध्ये काय झालं, क्वेश्चन मध्ये नीट बघा. एप्रिलमध्ये सांगितलेलं आहे 500 युनिट्स ॲट द रेट ऑफ 500 पर 100, म्हणजे 500 युनिट्स आपण खरेदी केल्या, 100 युनिटला 500 रुपये, तर एका युनिटला 5 रुपये. मग इथं एप्रिल, 1 एप्रिल परचेज, पहिला परचेज होईल आणि नंतर इश्यू होईल. किती युनिट्स आपण परचेज केलेले आहेत, 500 युनिट्स. रेट किती आहे 5. आता 5 कसं, तर मी काय केलं 500 डिवाइड बाय 100 केलं, मग बघा किती आलं 5 रुपये. म्हणजे इथं तुम्हाला नाही कळालं तर काय करायचं आहे, ह्याच्या पुढचे फक्त 2 झिरो कट करायचे आहेत, कारण 100 वर 2 झिरो असतात, म्हणून इथं 500 वर जे 2 झिरो आहेत ते कट केले मी. किंवा तुम्हाला काढायचं असेल तर असं पण काढू शकता, 500 डिवाइड बाय 100. प्रत्येकाला डिवाइड बाय 100 केलं की पर युनिट तुमचं मिळून जाईल. तर रेट आला 500. 5 5 जा 25 आणि हे 2 झिरो. ही झाली अमाऊंट. परचेज केलं. आता परचेज केल्यानंतर आपला बॅलन्स वाढणार आहे. कसा वाढेल, पहिला 200 युनिट आहेत, नंतर 400 युनिट आहेत आणि आताचे हे 500 युनिट. म्हणजे आपल्याकडे बॅलन्स किती राहिला बघा, 200, 3 आणि 6. हा बॅलन्स वरचा इथं लिहिला. हा पण बॅलन्स शिल्लक आहे 400, 4, 1600. अजून पण आता हा परचेज केलाय, हा पण आपल्याकडे आहे, अजून तो गेलेला नाही, म्हणून इथं 500, 5 आणि 2500 एवढा बॅलन्स आपल्याकडे आहे. म्हणजे एवढा स्टॉक आहे, आपण एवढा विकू शकतो. कुणी जर ऑर्डर दिली तर आपल्या लक्षात येतं की आमच्याकडे एवढा स्टॉक आहे, आपण ती ऑर्डर फुलफिल करू शकतो की नाही ते आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर एप्रिलच बघायचं. मार्च महिना संपला, एप्रिलमध्ये खाली सांगितलेलं आहे बघा इश्यू. एप्रिलमध्ये 400 युनिट्स इश्यू केलेत. एप्रिलमध्ये इश्यू मध्ये 400 युनिट्स. मग 400 युनिट्स आपण इथं लिहा. एप्रिल 31 एप्रिल. नुसतं जरी एप्रिल लिहिलं नाही कळलं तरी चालेल. इश्यूचा हा कॉलम नाहीये, इश्यूचा हा कॉलम आहे. इथं जायचं, किती युनिट इश्यू केलेले आहेत बघा एप्रिलमध्ये 400 युनिट्स. क्वांटिटी मध्ये जायचं 400. आता तुम्ही म्हणाल इथं रेट नाही दिला, रेट देताना विचार करायचा फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे. म्हणजे पहिला जो स्टॉक तुमच्याकडे आहे हा स्टॉक मधून तुम्ही 400 युनिट पहिले देणार. मग काय झालं बघा, आता 200 युनिट शिल्लक आहेत, द्यायचे आहेत, इश्यू किती करायचे आहेत 400 युनिट. तर तुम्ही काय करणार आहात, पहिले आता इथं 400 येणार नाही, थोडंसं थांबा बघा, कारण आपल्याकडे आहेत किती, द्यायचे 400 पण आहेत किती 200. मग मी पहिलं काय करणार, 200 युनिट ची ऑर्डर कंप्लीट करणार. मी म्हणणार की बाबा ठीक आहे, पहिले ह्या बॉक्स मधनं 200 युनिट काढा आणि द्या. मग ह्या बॉक्स याची रेट किती होता 3 रुपये, ह्याची अमाऊंट किती झाली 3 2 जा
600. पण आपल्याला 400 युनिट पोचवायचे आहेत किंवा इश्यू करायचे, द्यायचे कोणाला तरी 400 युनिट. त्यातल्या आपण 200 दिल्या. कशातनं दिल्या? फर्स्ट मधून दिल्या, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता हे जे 400 आहेत, 400 युनिट्स आहेत, त्याच्यातून आपण 200 देऊ, म्हणजे झाले फुलफिल 400 रुपीची ऑर्डर आपली कंप्लीट झाली. पहिलं काय केलं? ह्याच्यातून दिलं, नंतर ह्याच्यातून 200 दिले. रेट किती होता? 4. 4 टू जा 800. पण बघा आता शिल्लक किती राहिले बघा, नीट विचार करा. आपल्याला द्यायचे होते 400 युनिट्स. आपण काय केलं? पहिले जे 200 शिल्लक होते त्याच्यात ते पहिलं देणार. आपण काय करणार? पहिला जुना स्टॉक काढणार. मग पहिला 200 स्टॉक दिले. 200 जे आपल्याकडे हा स्टॉक शिल्लक होता, हा स्टॉक मधून 200 युनिट आपण दिल्या. मग त्याचा रेट होता 3, इथं ठेवला 3. 3 टू जा 600. परत आपल्याला द्यायचे आहेत किती? एकूण टोटल आपल्याला इश्यू करायचे आहेत 400. बट आपण पहिल्यांदा काय केलं? 200 युनिट दिल्या. नंतर राहिले किती? 400 मधून 200 गेले, 200 युनिट्स राहिले. मग 200 युनिट्स आपण नेक्स्ट जो आपल्याकडे स्टॉक होता 400 युनिटचा, त्या 400 युनिट मधून आपण 200 दिले. बघा कळालं का? झाले 400, 200, 200, 400. मग रेट किती होता ह्याला? 4, म्हणून ह्याला 4 आला. 2 4 जा 8. आता बघा बरं इथं बॅलन्स किती राहिला? हे 200 गेले, त्याचा बॅलन्स नाही राहिला. ह्या 400 मधले 200 राहिले, 200 दिले, इश्यू केले. 200 युनिट्स किंवा 200 युनिट्स रिमेनिंग आहेत, शिल्लक आहेत. त्याचा रेट किती होता? 4. 4 टू जा 800. आणि ह्या 500चा बॅलन्स आहे तसाच, तो काय आपण इश्यू केलेला नाही. 500 युनिट्स आपल्याकडे अजून शिल्लक आहेत, आपण ते इश्यू करू शकतो किंवा कोणी मागितल्या तर आपण त्यांना देऊ शकतो. त्याचा रेट आहे 5. 5 5 जा 2500. असं झालं इश्यू. आता आपला बॅलन्स किती आहे बघायचं. पुढची ऑर्डर बघायची. एप्रिल महिना संपला, मार्च मध्ये 2, एप्रिल मध्ये 2. एक परचेज आणि दुसरा आहे इश्यू. एप्रिल संपला, आता आहे मे. 3 महिन्याचं करायचं आहे. परत बघायचं 1 मे किती परचेज केलंय बघा. परचेज दिलेला आहे तुम्हाला. परचेज मध्ये इथं सांगितलेलं आहे परचेज केलं. परचेज मध्ये 600 युनिट्स ॲट द रेट ऑफ 600 पर 100, म्हणजे 2 झिरो कट केले तर 6 येईल, म्हणून 600. बघा इश्यूच्या नंतर येणार आहे परचेज. इथं GRN नंबर नाहीये. किती युनिट, किती क्वांटिटी आहे इथं दिलेली आहे? 600 युनिट्स ॲट द रेट ऑफ 6 पर युनिट. 6 6 जा 36, 3600 परचेज केले. आता बघायचं आपल्याकडे बॅलन्स किती आहे. पहिले 200 युनिटचा बॅलन्स आहे, 500 युनिटचा बॅलन्स आहे, आणि आता 600 खरेदी केल्यावर तुमचा बॅलन्स वाढला. मग हे ॲज इट इज ठेवायचे. पहिले 200, 4 रुपीज रेट होता त्याचा. 4 टू जा 8, 500 रेट होता. 5 5 5 जा 25 एवढा शिल्लक आहे. आणि हा आता खरेदी केलेला पण आपल्याजवळ आहे, शिल्लक आहे, अजून आपण इश्यू केलेला नाही. त्याचा रेट होता 6 रुपीज. 6 6 जा 36 एवढा आपल्याकडे शिल्लक माल आहे. म्हणजे आपण एखाद्याची ऑर्डर घेताना आपल्या लक्षात येतं की टोटल आपल्याकडे गुड्स किती आहे, आपण ती ऑर्डर कंप्लीट करू शकतो का. तर बॅलन्स संपलेला आहे, म्हणजे इथं बॅलन्स काढला. आता आपल्याला बघायचं आहे मे मध्ये नेक्स्ट इश्यू किती झालेला आहे. बघा बरं क्वेश्चन मध्ये इश्यू किती झालेले आहे. तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल. मे मध्ये इश्यू झालेत 500 युनिट्स. किती झालेत? 500 युनिट्स. 31 मे. इथं तारीख नुसती मे लिहिलं तरी चालेल, कारण तुम्हाला इथं डेट दिलेली नाही. इश्यू परचेज नंतर इश्यू. परचेजच्या कॉलममध्ये चुकून सुद्धा लिहू नका, नाहीतर तुम्ही ह्या कॉलममध्ये फुट कराल. इश्यूज केले. किती इश्यू केलेले आहे? तर 500 युनिट्स. आता इथं बघायचं आहे आपल्याला एकूण, इथं दाखवते तुम्हाला, हे लिहू नका. 500 युनिट्स आपल्याला इश्यू करायचे आहेत. आपण काय करणार? पहिलं फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे, म्हणजे ह्यातून 200 देणार. राहिले किती? 300 युनिट. ह्या 500 मधून 300 देणार आणि मग राहिलेला बॅलन्स इतर लिहिणार. आपल्याला टोटल द्यायचे किती?
500 युनिट्स. मग 500 मग माझ्याकडे पहिला स्टॉक कितीचा आहे 200 युनिट्सचा. किती रेट आहे 4. 4 टू जा 8. आपल्याला टोटल द्यायचे 500, त्यातले मी 200 युनिट दिले, राहिले अजून 300 युनिट. 300 युनिट मी कशातून देणार, ह्याच्यात हे दिले ह्याच्यातून देणार. फर्स्ट आहे वरून यायचं खाली 5 मधून परत मी किती देणार 300 युनिट देणार. आता झाले का बघा 500. 300 प्लस 200 प्लस 300 500 युनिट्स आपल्याला पे करायचे आहेत. मग आपण ते कसे दिले, पहिले 200 दिले, नंतर ह्याच्यातून 300 दिले. रेट किती होता 5. 5 3 जा 50. बघा आता काळजीपूर्वक बघा, हा 200चा माल संपला, विकून टाकला. ह्या 500 मधला किती दिला 300 दिला, राहिला किती 200. 500 मधून 300 इश्यू केला, राहिला 200 युनिट. रेट किती आहे 5 रुपये. अमाऊंट किती 5 टू जा 10 1000. आणि हा शिल्लक आहे अजून 600चा, तो काय ऑर्डर आलेली नाही अजून. 3600चा पण गुड्स आपल्याकडं शिल्लक आहे. कळतंय का बघा. काय केलं आपण, पहिले या 200 मधून 500 द्यायचे होते, हे 200 होते ॲज इट इज देऊन टाकले. ह्या 500 मधले 300 दिले, झाले टोटल 500. मग 500 पण रेट कुठला आहे 5 रुपयाचा. अमाऊंट आली 5 3 जा 50. 500 मधले 300 दिले, 200 राहिले. रेट किती होता 5 आणि 2 5 जा 100. आणि हे 600 युनिट ॲज इट इज येतील कारण तो शिल्लक आहे. आणि हे युनिट होता, रेट होता 6 रुपये. 6 6 जा 36. एवढा आपल्याकडं बॅलन्स होता. हे आपला आन्सर इथपर्यंत झालं. अजून थोडंसं राहिलंय. नंतर त्याने एक आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. असं सांगितलंय त्यांनी, व्हेन स्टॉक वॉज टेकन ऑन 31 मे 2021. आपण जो टेकन केलेला होता म्हणजे खरेदी केलेला होता त्यातला डिस्क्रिपन्सी ऑफ 50 युनिट्स वेअर रिव्हॅलिड झाला. म्हणजे काय झालं की दोघांमध्ये तफावत थोडीशी निर्माण झालेली आहे. मग काय झालं म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याच्यापेक्षा दुसरं एक वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ 31 मेला 31 मेला बघा मी तरी ते 31 मे काय केलेलं आहे आपण, तर डिस्क्रिपन्सी केलेलं आहे. किती युनिट, आता बघा याचा अर्थ काय माहितीये का की 31 मेला आपण इश्यू केला, एवढंच लक्षात ठेवा, जास्त काय नाही कळलं तर. 31 मेला डिस्क्रिपन्सी केला, किती युनिट केला तर बघा इथं युनिट इथं आहे 50 युनिट्स. आता तुम्ही मला सांगा 50 युनिट्स कशातनं देणार, फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे, ह्याच्यातून 50 युनिट तुम्ही इश्यू करणार. याचा अर्थ इश्यू केला 31 मेला, ती तफावत जाणवली, शेवटी काय झालं तफावत जाणवायला लागली. किंवा असं समजा की कुणीतरी आपल्याला इमर्जन्सी मध्ये ऑर्डर दिलेली आहे ना, आपल्याला तो लगेच डिस्पॅच करायचा आहे म्हणजे इश्यू करायचा आहे 31 मेला. किती युनिट सांगितलेले आहे 50 युनिट्स. 50 युनिट्स कुठे दिलेले आहेत तर इथं क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत शेवटच्या लाईनला 50 युनिट्स वॉज रिव्हॅलिड. तर मग काय करायचं आहे 50 युनिट्स कशातून देणार, तर हा जो बॅलन्स होता आपल्याकडे, बॅलन्सचा स्टॉक किती आहे 200 युनिट्सचा, ह्याच्यातून 50 युनिट्स आपण इश्यू केलेले आहे. रेट होता 5. 50 इंटू 5 5 5 जा 25 250. आता मग बॅलन्स बघा किती राहिला, ह्या 200 मधून 50 गेले, राहिले 150. रेट किती होता 5. 5 75 750. 15 5 जा 750 आणि हा 600 चा ॲज इट इज येईल. रेट होता 6 6 6 जा 36. हे झालं आपलं आन्सर. मग इथं रिमार्क मध्ये काय लिहायचं आहे, हा कुठल्या युनिटचा आपण माल सोल्ड केलेला आहे शेवटी, तर डिस्क्रिपन्सी. आन्सर आपले इथं संपलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय काढायला यायला पाहिजे,
बॅलन्स करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.